नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला खाऱ्याचं कालवण कसं बनवायचं ते दाखवणार आहे। आपल्या सबस्क्राइबर फॅमिली आहे आणि त्यांनी खास आज सांगितलेलं आहे की खाऱ्याचं कालवण दाखवा म्हणून। तर त्यासाठी त्यांच्यासाठी आज खास ही रेसिपी आहे। अगदी टेस्टी असं कालवण बनणार आहे आणि जे आपण माशाचं कालवण नेहमी बनवत असतो ना ते जवळजवळ सारख्याच पद्धती असतं, काही वेगळ्या वगैरे नसतं। पण आज आपल्या फॅमिलीसाठी खास रस्सा बनवणार आहे ते खाजरीच्या खाऱ्याचं। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मी जवळजवळ हे पाव किलो खाजरीचं खारं घेतले, स्वच्छ धुवून घेतलं, साफ करून घेतलं, कारण ह्याला बऱ्यापैकी खवलं असतात आणि थोडंफार काही असेल तर ते मी काढून घेतलेलं आहे। आणि खारं हे जे आहे ना खाजरीचं खारं ते आपल्या मच्छी मार्केटमध्ये जेव्हा आपल्या मच्छीवाल्या येतात ना तेव्हा आपल्या ह्या सर्व खारा आहे, तो मोठा मासा असतो तर ते अशा पद्धतीने तुकडे वगैरे करून देतात आणि साफ वगैरे आपण घरी आल्यानंतर करायचं। तर आता मी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याची स्किन असते ना ती बऱ्यापैकी मी काढून घेतलेली आहे, कारण मी स्किन काही खाऱ्याची ठेवत नाही आणि त्याच्यामुळे ना इथे मी तुम्हाला दाखवू शकत नाही, थोडंफार आहे पण ह्याची ना थोडी स्किन जी असते ना ती काळी असते। तर अशा पद्धतीने हा खाजरी मासा असतो। हा टेस्टी असतो, चवीला एक नंबर लागतो आणि त्यासाठी मी जे साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते। तर मी एक मोठा टोमॅटो घेतलं, ते मी खिचून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे एक वाटी भरून चिंचेचा कोळ घेतलेला आहे आणि हिरवं वाटण घेतले 2 चमचे। आता हिरवं वाटण म्हटलं तर ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर हिरवं वाटण कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ मी बऱ्याचशा अपलोड केलेत, तुम्ही बघू शकता। तर चला आपण आता कालवण बनवूया। कालवण बनवण्यासाठी मी एक पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा पळी भरून तेल घातलेलं आहे। तेल गरम करून घेतलं आहे आणि फोडणीसाठी आपण मिरची घालणार आहोत, थोडीशी हिंग पावडर। हिंग पावडर आहे ना खाऱ्यामध्ये आवर्जून घालायची, कारण खारं कसं थोडंसं वाटू असतं, हा मोठा मासा आहे। मिरची आहे ही मी तेलावर परतून घेतली, त्यानंतर ह्यामध्ये घालते टॅमॅटो प्युरी घातल्यानंतर 1 मिनिटासाठी तेलावर हे परतवून घ्यायचं आहे। हिरवं वाटण घेतलं आहे ते घालूया, मिक्स करून घेऊया। 1-2 मिनिटांसाठी हे वाटण आहे हे तेलावर परतवून घ्यायचं, जेणेकरून ह्याचा जो कच्चापणा आहे तो सगळा निघून जातो। 1-2 मिनिटांसाठी मी हे वाटण परतवून घेतलं। ह्यामध्ये आता आपण घरगुती मसाले घालूया। हळद 1 चमचा, गाढवा पारंपरिक पद्धतीने जो मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केले आहे घरगुती मसाला, तो जवळजवळ ह्यामध्ये मी 3 चमचे घालते। आता जसं तुम्हाला तिखट लागेल ना त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। चवीनुसार मीठ आणि साहित्य घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आणि 1 मिनिटासाठी हे मसाले आहेत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। ह्या अगोदरसुद्धा मी चॅनलवर खूप छान छान अशा माशाच्या रेसिपी दाखवले, कालवण फ्राय, खूप सुंदर सुंदर आणि टेस्टी बनतं आणि अगदी घरगुती साहित्यामध्येच मी बनवलेले आहेत आणि खूप सुंदर। आता ह्यामध्ये ना मी घरगुती मसाला घातलेला आहे, ह्याच्यामध्ये मी गरम मसाला वगैरे काही वापरणार नाही आहे, कारण जेव्हा आपण घरगुती जो मसाला बनवतो साठवणीचा त्याच्यामध्ये माझे नाही जे गरम मसाले असतात ना भरपूर असतात, त्याच्यामुळे कसं होतं कालवणामध्ये पुन्हा गरम मसाला घालायची आवश्यकता नाही। आता 1 मिनिटासाठी परतवून घेतला आणि बघू शकता मस्त असं या मसाल्याला तेल सुटलं। आता ह्यामध्ये आपण खारं घालूया। आता हे सर्व खारं आहे हे मी घालून घेते। आता हे पाव किलो मी खारं घेतलं होतं, त्याप्रमाणे मी हा मसाला घातलेला आहे, त्यामुळे भाजी आहे ना ती मस्त अशी लागते। आता सर्व मिक्स करून घेऊया। हा एकदम सुंदर हा मसाला जो बनलाय ना त्याचा सुगंध आहे ना तो मस्त असं येतोय आणि ग्रेव्ही याची आहे ना खूप सुंदर बनणार आहे। ह्यामध्ये मी चिंचेचा कोळ घेतलाय तो घालून घेते। आता इथे मी चिंचेचा कोळचा वापर केलाय, तुम्ही जर का चिंचेचा कोळ खात नसेल तर तुम्ही इथे कोकम आगळसुद्धा वापरू शकता आणि चिंचेचा जो कोळ घेतलेला आहे तो जाडसर असा आपण काढून घेतलेला आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। चा कोळ घातल्यानंतर मी 1 मिनिटासाठी फक्त झाकण ठेवणार आहे। 1 मिनिट झाले, आपण झाकण खोलून बघूया। आता ह्यामध्ये ना आपल्याला पुन्हा म्हणजे आपल्याला रस्सा वाढवायचा आहे, म्हणजे कालवण वाढवायचं आहे, त्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। आता जसं तुमच्या घरामध्ये माणसं असतील त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता। आता पाणी घातल्यानंतर आपण हे मिक्स करून घेऊया। 1 मिनिटासाठी मस्त हे मी कालवण आहे हे मोठ्या शेगडीवर उकळून घेतलं आहे। कलर बघू शकता अप्रतिम असा आहे आणि तरीसुद्धा मस्त अशी आलेली आहे आणि टेस्टी असं हे कालवण आहे खाऱ्याचं रेडी झालं आहे। आता 1 मिनिटासाठी पुन्हा आपण हे मिक्स करून घ्यायचं
आणि त्यानंतर मी आता गॅस बंद करणार आहे। आणि खारं देखील मस्त असं शिजलेलं आहे, कारण खारं जास्त शिजायला काही वेळ लागत नाही, कारण ह्या अगोदर आपण खाऱ्याला वाफ दिली होती, त्याच्यामुळे मस्त असं हे कालवण रेडी झाले आणि खूप सुंदर असं झालेलं आहे। बघू शकता मस्त असं ह्या कालवणाचा कलर आहे ना खूप सुंदर आले आणि हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे। आता हे कालवण आहे ना हे रेडी झाले, मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेते। आणि जेवढं हे कालवण थंड होईल ना तेवढं चवीला एक नंबर लागते, टेस्टी अशी लागते। आता वरून थोडीशी मी कोथिंबीर घालते आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं। आता मी गॅस बंद केल्यानंतर इथे कोथिंबीर घातलेली आहे, कारण त्यामुळे काय होतं जेव्हा आपण कालवण सर्व करतो ना त्यावेळी कोथिंबीर दिसायला खूप छान वाटते। त्यामुळे नेहमी असं आपण काय करायचं, थोडीशी कालवण झाल्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची। बघू शकता झणझणीत आणि तरीदार असं कलरफुल असं हे कालवण मस्त असं रेडी झालं आहे। खाऱ्या कालवण आहे ना भातासोबत खाल्लं ना ते एक नंबर असं लागतं, चवीला टेस्टी आणि अप्रतिम असे कालवण झालं आहे। आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते, मी भाकरीसोबत त्याचप्रमाणे भातासोबत सुद्धा हे खाऊ शकतात, इतकं चवीला टेस्ट लागतं। तर आजचा व्हिडिओ जर का खाऱ्याच्या कालवण तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवर नसतील आणि अजून सबस्क्राईब केलं तर ते करून घ्या। बाजूला बेल बटन देखील दाबा, माझा व्हिडिओ अपलोड होतो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल। आणि अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय, स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि धन्यवाद।